गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांच्या अंतर्मनातल्या परमात्म्याला माझा नमस्कार आहे. खऱ्या अर्थाने ज्या स्वरूपाला आपण भजतो, ज्या स्वरूपाला भजतो त्या स्वरूपाला मला कसं बनता येईल, त्याचं नाव म्हणजे भक्ती. जो कधी त्याच्या विभक्त होत नाही, कधीच वेगळं होत नाही, ती भक्ती. पण भक्तीला काय लागते? भक्तीला काहीच लागत नाही. तो लागतो अंतर्मनातला भाव. तो आपल्याचकडे असतो. आपण किती फुलं वाहिलेत, त्याला किती गंध वाहिला आहे, त्याला किती अक्षरा पर्ण वाहिलेत, याच्यापेक्षा तुमचा भाव किती महत्त्वाचा आहे, भावाचा विशाल किती महत्त्वाचा आहे, त्याला महत्त्व आहे. तुमचा भावच नसेल, ती वाहून फुलं काय उपयोग आहे? काय तुला वाहू फुलं? ती फुलं वाहून थोडं होते. तर फुलं वाहण्यापेक्षा त्या विचाराने बनता आलं पाहिजे. मी त्याच्या स्वरूपाचा झालो, त्या विचाराने झालो, त्याचा बनलो, तर त्याच्यातले जे गुण आहेत ते गुण माझ्या अंगी आले पाहिजे. एखादा आपण रंग असतो, तसं पाण्यामध्ये घालतो. पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी पूर्ण त्या रंगासारखं बनतं. मग तसंच त्या स्वरूपाला मी माझ्या अंतर्मनात ठेवलं. दत्त असो, काही कोणी असो, कृष्ण असो, राम असो, कुठलाही देवता असो, त्या स्वरूपाचं मला कळत बनता येईल. त्या विचाराने खरं आता चिंतन केलं पाहिजे. नुसतं देवळात जाऊन त्याला फुलं वाहून भक्ती होत नाही, तर ते आपल्या अंगी रुधावे लागते. गुणात्मक त्या विचाराने चालावं लागतं. त्या भक्तीने खऱ्या अर्थाने माझ्यातले जो समर्पित भाव मी झालो, तर सगळ्याप्रती मला तो ईश्वर दिसला पाहिजे. सगळ्यामध्ये एक ईश्वर आहे, सगळ्यामध्ये दिसला पाहिजे. माझी दृष्टी आणि माझा विचार आणि माझा व्यवहार ही पूर्ण भक्तिमय झाला पाहिजे. ते जेव्हा होते ती खरी भक्ती आहे. आपण अशी अनेक भक्ती बघतो, ती म्हणतात का मखमली पूजा करू नये, करायचे. पण त्या विचारात राहून आपल्या शरीराला किती सुंदर बनवता येईल ते बनवलं पाहिजे. आपण मंदिरात पूजा करतो आणि मंदिरात ती पायरी सोडली का की आपण त्या दुसऱ्या गुणाला परिवर्तित करतो. ते झालं पाहिजे ना. मग मंदिरात जसा भाव आहे त्याचा बाहेर पण तसाच भाव. आंतररंग बाह्यरंग दोन्ही ठिकाणी एकच भाव असला पाहिजे. ती खरी भक्ती. गुरुदेव दत्त.